हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो अर्जुनाक सांगता, परमात्माक अंत्यकालांत पावका जलरी कसल सकड कोरका म्हण अंत्यकालांत परमात्माला समर्पण या स्मरण येवका जलरी कसल कोरका म्हण सांगून ते सांगता म्हणतो तो एक परमात्माले वैरी मन दवरनो कडे कालारे परमात्माला स्मरण येवका जलरी सतत अभ्यास जवू का संततम चिंतयम तेन अंत्यकाले विशेषतः म्हणून म्हणल्यावरी अभ्यास योगयुक्तेन अनन्यगामी चेतसा म्हणून म्हणतो तो म्हळ्यारी सदा सर्व काळ परमात्माला स्मरण येवच्या काम केलं मन खंय खंय वत नवे म्हणून अर्जुना संशय येवचक परमात्माला वैर मन रब्बू का जल सतत अभ्यासू जवू का म्हणता आणि अनन्यगामी चेतसा अनन्यगामीना चेतसा न अन्यगामीना विंगड खंय त्या मन वचना म्हळ्यार प्रापंचिका वैरी मन वचे रब्बू का विषय सुखोपभोगा वैरी मन वचे रब्बू का परमात्माला चिंतन मात्र मनांतच का म्हणता नाही साधक जनाक न्हू परमात्मा सांगता रस साधक जनाकाची सामान्य प्रापंचिक जनाल विषयू ना हांगा तशी तो सांगता अनुस्मरण म्हळ्यार चिंतन करता परमात्माक अनुसरसूचे म्हळ्यार कसं न्ही परमात्मा कसं सांगता त्या आमी कोरका बरी परमात्माक आमी नमस्कार करचे परमात्माला स्मरण आमी सगळो दिसू राम 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 कृष्ण 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 म्हण जपमाला आता दोन गुंडायतरच जलरी प्रयोजन ना भितरी त्या जलव्या हें जलव्या म्हूण म्हणटची सुन्नेक काम जलव्या करतची हांगा हातांतू आमी जपमाल धरून गुंडायला रे त्या एक होड साधन न्ही साधन म्हळ्यार कसं न्ही मन बुद्धी आणि जीभ म्हळ्यार कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय पूरय परमात्माला वैरसुका मनान त्याने इंद्रियाक निग्रह कोर्ण परमात्माला चिंतन कोरका तशें मात्र तशी अन्यगामीना म्हणले त्या कड्याकड वचना म्हणून या पुरे सांगून अनुचिंतयन म्हणले नवे अनुचिंतयन म्हळ्यार एक क्षण सोणानशी कोण परमात्माला चिंतन करताच की त्यांनी मात्र परमात्माक पावताची म्हण पळया आता आमी लौकिक जिवनांत या प्रापंचिक जिवनांत आमी पळयता मू कसं न्ही आता आमकां कसं एक जाय म्हणजे आमी कितले साधन करतात त्या विशयांतू एक लायक आर्टिस्ट जावका जाल्यार ताका एक देवान एक आर्टाचे स्किल बाई बर्त दिला जाल्यार रे तो सतत एक गुरूक धरून प्रयत्न करून त्या विशयांतू चड साधन करून सिद्धी पावता बाई तेची एक म्युझिशियन पळया म्युजिकांतू ताणें एक नांव पावका जाल्यार कितले हार्ड स्टडी आसूं का तांकां दिसाक कितले घंटो तांणी म्युजीक म्हळ्यार संगीत प्रॅक्टीस करताची पळया तशें जाल्यार मात्र त्या संगीतांत एक सिद्धी भाव येता तशीच सगळो दीस आमी परमात्मा पावका जाल्यार सतत प्रयत्न करतर सुका तशें जाल्यार मात्र आमकां परमात्माला साधन करूं जाता हांगा लौकिक जिवनांतू खंयचे जो फेम खंयचे एक आमी खंयचे एक विशयांतू स्पेशलिटी पावो पुरोच हांगा जाल्यार एक ती किर्ती आसच्या पुरो आमकां आसतना मस्त फेम मेळो पुरो तांणी हांणी आमकां सन्मान करूचे पुरोची व्हड साधक म्हणून पुरोची खंयचे एक विशयांतू लायक साधन केला म्हणून पुरो जाल्यार कसं जाल्यार ते आमगेल्या जीव शरिरांतू आसचे तितले काळ मात्र मागीर ते शरीर
लसी तर मागीर कसल नाका मागिरी खंयी तस्सल योग केलेले जन पटाबुक्कांतनी बाई पट कोरूक क्वेश्चनान तू एक आन्सर जावन येवच्या पुरोची शिवाय कितले की जन कसं साधन मिळणं कसं प्रशस्ती घेतील जनही मेली नंतर एक वर्स वरलेली जना उडगास आसतलीची मागीरची वर्स तांगेल जना मांद्र उडगास आसतलीची मागीर तांकांय तांणी विसरून वताची पळय तशी आमकां गोतस हें पुरे कसं साधन केल्यार कसल एक कीर्ती मेळ्ळ्यार कसं जाल्यार ते हांगा सोडवचे पांय आमगेल उडगास हांगा कोणाकय आसना म्हणून गोतसलें नश्वर जावन आशिल्लें जीवन नश्वर जावन आशिल्लें शरीर जाल्यार हांत भितर कसं एक साधन कोरका खंयचे एक विशयांत तूं आमी एक स्पेशलायजेशन कोरका कोणकी खंयचे सकड विशयांत आमकां मस्त कीर्त येयला आमगे होगड चुका अस्सल आशेन आमी कितली आमी तशी जावका जाल्यार कितले प्रयत्न करता पळया ह्या एक प्रयत्न आमी परमात्माल वयरी दवरलेले जाल्यार तेजे खातीर म्हणटा पळय शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद आकर्मण हा म्हणलें म्हळ्यार हांगाचें जीवन साधन जावका जाल्यार आमकां कशी जिवनांत एक सुविधा एक सुख जीवन मेळका जाल्यार आमी हांगाची शरीर यात्रे खातीर कर्म करना अशी बसतावे ना म्हणटना हें शरीर हें स्थूल शरीर जालें हें स्थूल शरिरातून जिवात्मो सूक्ष्म शरीरी जावन मरणानंतर भायरूच पळय जल्बेतागेली यात्रा ना त्या वेळाक एक व्हड यात्रास थंय ताणें भोंवचास कशकी केल्लेले पाप पुण्य कर्माक समजावन विंगड लोक वचून कडेर म्हणटन वापस भूलोकार येवन अनेक जन्म मेळो पुरो ताका मरणाक कुडले जन्म मेळटा की मरण जावन कितले वर्ष पर्यंत नंतर जन्म मेळटा की ह्या परमात्माल निर्धार तागेले जन्माचे कर्माचे आधारा वयरी जाल्यार अनेक खंयकी वतना आमकां कसल की खर्चा जावका पडला तें कसल तसलें री हांगा आमी कसं की जिवनांत सुख भोगूक खर्च करूक दुड्ड संपादन करता जाल्यार हे शरिराचे सूक्ष्म शरिरा यात्रे आमी कसल सिद्धत केला ताजे खातीर म्हणलें पायोची म्हयने राम रतन धन पायो राम नाम संपत्तू आमी पावका जो परमात्माल नाम संपत्तू आनी हांगा केल्लेलो धर्माची आचरण ही दोन्ही संपत्तू जावन त्या शरीर यात्रे वेळार सूक्ष्म शरीर यात्रे वेळार आमगेल ओटू येता आमी खंय वतनाय परमात्माल अनुग्रह धर्माचरणेचे सत्कर्म आचरणेचे खातीर परमात्मान केलेलो अनुग्रह आमगेल ओट येता ताजे खातीर म्हणचे रामधन म्हळ्यार कसलें रामनाम संपत्त म्हळ्यार कसलें खर्च न कुटे छोर न लुटे म्हळ्यार दिन दिन बडत सवायो आम्ही हांग कसलें रामनाम केल्लें हें दीस चड जेत वता हें खर्च ना कुटे हें खर्चुचें जायना खर्चिल्यार इसरना खर्चू काही जायना खर्चिल्यार सरतवे कशें खर्चूत तें हांगा न्ही त्या वचून खर्चूचे विंगड लोकांतो तशी चोर न लुटय हांव 2 लक्ष रामनाम सांगून जाल्ला म्हूण सांगून आमी एक 7-8 लक्ष रामनाम बरोवन मिगेल हांगा 8 लक्ष रामनाम आस म्हणून एक बूक येद्रा दिसची तशी दवरल्यार कोणीय खंपून वर्णाची इतें म्हळ्यार तांतू कितले कोटी रामनाम जावो तांकां नाका जाल्यार तेची आमी दुड्ड दवरलेले जाल्यार कितले वगे खंपून वतशिलो न्हय ताजे खातीर हांगा आमी एक हेण्णू होन्नू मण्णू म्हणटाची म्हळ्यार एक आमगेल बायल आमगेल चेडवां खातीर संपत्तू आमगेल चेडवां खातीर घर हे पुराय प्रयत्न करतात न्हू आमी ते प्रयत्न करूक एक क्षणय व्यर्थ करना अशें हांगा साधन करनाचें जाल्यार आमगेल ओटू जनन दुखून मरण पर्यंत एक क्षण आमकां सोणा नाशी असोच परमात्मा आमी जन्मांत कितली पंत उडगास करताची त्या परमात्मा पावका जाल्यार आमी कितले प्रयत्न करका ताजे खातीर पुरंदरदासान म्हणचें सुಮ್ಮನೆ बरुವುದೇ मुक्ती नुता आमकां मुक्ती मेळना की सतत प्रयत्न कोण करता तांकां मात्र मेळची शिवाय अशीच मुक्ती मेळना जाल्यार आमगेल जीवन पळयाची ಹೆಣ್ಣು ಹೊನ್ನು ಮಣ್ಣಿನಾಸೆಗೆ ಬಿದ್ದು ಪುಣ್ಯವೆಂಬುದನ್ನ ಪಡೆಯದೇ ಇದ್ದು ಅನ್ಯಾಯವಾಯಿತು ಅದಕ್ಕೇನು ಮದ್ದು म्हणून परमात्मा हांगा प्रापंचिक जिवना येतरी त्या जाय हें जाय अनेक जाय म्हूण हांगाचे सुखोपभोग आशे पोण कसलें एक सत्कर्म करून पुण्य म्हणलें पावना अशी हांवें मिगेल जीवन व्यर्थ करून घेतलें न्हय हें
ಆಕ ಕಸಲ್ ಸಾಧ್ಯ ಆಕ ಕಸಲ್ ಬಕ್ಕದಸ ಯಾವ ರೋಗವು ಎನಗೆ ದೇವಧನ್ವಂತರಿ ಮುಣೆಕ್ ಪದ್ಯಸ आमक रोग के कसने नैर्मल्य घ्राण कोरुक आमगेल नांकाक घ्राण कोरची शक्ती नाके हरिनैवेद्य खवचाक जीभ ऐकनाके हरिनाम ऐकूचाक कानू ऐकनाके देवाल पळोवच्याक दोळ ऐकनाके तसले म्हाका कसल रोग यो म्हूण सांगून छंदच तें पद्य तशी देवा तशें जाल्यार आमकां देवाक चिंतन कोरका म्हूण कळ्ळें जाल्यार कशी चिंतन कोरका देवा लक्षण कसलें देव कशें आसा हें पळया ताजे खातीर म्हणलें कशी चिंतन करचें वेद शास्त्रांत तो आमकां परमात्माल गुण लक्षण स्वरूप पुरय सांगलां ताका समजावन आमी परमात्माल चिंतन कोरका म्हणलें ताजे खातीर कृष्ण हांगा सांगता मिगेल चिंतन करता जाल्यार तूं कश्यस म्हूण लेखुका म्हूण अर्जुना सांगता पळया कविं पुराणम् अनुशासितारम् अणोरणीयान् समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् म्हळ्यार परमात्माक आमी कविम म्हळ्यार सर्वज्ञो परमात्मा पुराय गोत्तस परमात्माक पुराय गोत्तस म्हळ्यार कसं न्ही परमात्माक केवल मिगेल विशय मान्य जगत्यान ताण कितली कोटी जिवांक सृश्टी केला तितली कोटी जिवाल पुराय विशय गोत्तस त्या कशी गोत्तस आत्ता कसं जाता त्याने यो जीव पुडी कसं जावनाशिलो आत्ता कसं जाता असं आनी तागेल जिवना कसं जाता हांगा मान्य आनी नंतरवेरचो जन्म ताका कसो मेळटा तागेल पूर्व प्रारब्धा खंयची प्रारब्धा निमती ह्या जन्मांत तो कश्ट पावतरस जेवो सूख भोगतरस मात्र न्ही एक जन्मा विशयी न्ही यो अनेक कोटी जन्म जावन वचून आसच्या पुरो जिवात्माक जाल्यार तितली जन्मांत त्या जिवात्मान कसो केला ह्या परमात्माक गोत्तस आनी कितली कोटी जन्म येता त्या जिवाक तितले जन्मांत तो कसो करता तेव्हा परमात्मा गोत्तस खंयची जन्मांत तो साधक जाता खंयची जन्मांत तो साधन करता खंयची जन्मांत परमात्मा पावचीत आसले अर्हत येता ते पुराय परमात्मा गोत्तस म्हळ्यार ताणी सृश्टी केल्ले अनंत कोटी जिवाचे मात्र न्ही सगळे ब्रह्मांडाचे जड चैतन्य सर्वाचे ताका जावन गेलेले आतां जेवचे आनी कसो कसो जेवचे आसा तितले विशयी ताका गोत्तस नुस्ती न्ही ताका सर्वज्ञ म्हणचें जाल्यार आमकां कसलें प्रयोजन आसा पळय आमकां कांय कळना फुडलें आतांचें मागीरचें कसलें कळना जाल्यार परमात्माक सर्वज्ञ म्हूण म्हणटना आमकांय परमात्मो ते एक परमात्माल विशयी सर्वय कळचीत असलें एक ज्ञान दिता खंडीत दितलोय तशें जावन परमात्माक आमी सर्वज्ञ म्हूण म्हणका कविम आनी पुराणम म्हळ्यार पुरातन काला दुखून आशिल्लो अनादी काला दुखून आशिल्लो न आदी ही अनादी म्हळ्यार ताका न आदी ही केन्ना तो आशिल्लो परमात्मो केन्ना दुखून आशिल्लो आतां आमी आतां आमगेले जिवनाक एक केन्ना दुखून आशिल्लो म्हळ्यार एक काल परिमाण म्हूण आसा काल प्रमाण काल मिती हें पळय आमकां आसा पळया तूं केदन दुखून जालो केदन थंय आशिल्लो म्हळ्यार मागीर मरण जे तर एक फोटो लांबयतात न्हू तांतूं घालता पळय हांगा जनन जालेले इतल्या इसवी इतल्या म्हयन्यान तूं इतल्या तारीखेक जनन जालें इतल्या तारीखे इतल्या म्हयन्या इतल्या इसवी मेल्लो हें तागेल कालमिती तागेल काल प्रमाण तशीच प्रत्येका काल प्रमाण आसा पळया आतां आमी शाली वाहन शक म्हणटाची ते शाली वाहन शक म्हळ्यार तेव्हा एक कालमिती तो रायो केदन दुखून आशिल्लो तागेल आळवेकीन तूं कितली काळ जावन गेल्लें शकवर्श आनी कितलीं वर्श जावचें आसा हें आमकां मेळटा ब्रह्माकय कालमिती आसा ब्रह्माल आयुश्यान तूं आत्तां ब्रह्माले 50 म्हळ्यार 50 इयर तांतूं भितरी आत्तां 7 मन्वंतर म्हणटाची म्हळ्यार ते 7 मन्वंतरांत म्हळ्यार तागेले मिडल 7 मन्वंतर म्हळ्यार दनपारां 12 घंटे वेळ जालो वय ते
त्या मन्वंतरांतूय 28 चतुर्युगांत तसची आणि त्या आत्ताची मन्वंतरांत आम्ही वैवस्वत मन्वंतर जता म्हणता या वैवस्वत मन्वंतरांत आम्ही 28 ಚತುರ್ಯುಗಾಂತ ತಸಚಿ आणि 71 - 28 कितली पळया तितली चतुर्युगू जेवच्या आस हेच मनू लाळविके मागीर 8 मनू येता अशी पुराय आम्ही प्रति एका कालमिती सांगेत ब्रह्माला आयुष्य सांगेत रुद्राला आयुष्य सांगेत पुराय जनाला आयुष्य ज्याला परमात्मा केदन दुखून आशिलो केदन थंय आसता म्हण म्हणलें मान कोणाकय गोतना न अनादि मध्यंतम अनंत वीर्यम परमात्माक आदी ना अंत्य ना मध्य ना म्हण म्हणटाचे आमी तशी परमात्मा केदन दुखून आशिल्लो म्हूण सांगून कोळच्याक ना सृष्टी नानतील वेळा तो ना उदकांत तूं आश्रय घेवन वटपत्रशायी जावन आशिल्लो म्हणटाची वरलेल वेळा उद्दा तागेला आश्रय घेता पळया तशें ताका नारा म्हण म्हळ्यार उद्दाक आयन म्हळ्यार तांतू भितर आशिल्लो आश्रय घेवन आशिल्लो तशी नारायण म्हण म्हळ्यार ताका नांव आसा तशी प्रति एका कालमिती आसा आतां आमगेलो अंतू मान्य बरलेले ते क्रिश्चियन्स हांग तूं तांतू पळय क्रिस्त शक क्रिस्त पूर्व असल पुरे तांणी कालमिती दिताची जाल्यार आमगेल देवाक कालमिती म्हणना तशें जावन तो अनादी बरलेले सर्व धर्माचे देवा एक कालमिती आसा म्हणटना तांणी कालमितीन आशिल्ली देखून देवकी कसं म्हूण आमी आलोचना करूं तशी हांगा आमगेल परमात्मो कृष्णू नारायणू म्हणून घेतलो तो खंयचेच कालाचे मिती भितर आसना तो कालाक अतीत जावन आसता तशें जावन ताका पुराण म्हणचे आतां म्हणल्यार अनुशासितारम सर्व जिवांक हांगा सृश्टी करची ताणें पालन करचें ताणें लय करचें ताणें अंतर्यामी जावन आसची ताणें म्हणटना तितली जिवांकय नियामकूय परमात्मुची प्रति जिवाक नियामकूय परमात्मुची नियामक म्हळ्यार कसं न्ही नियमन करतलो त्या जिवाचे एक शरीर यात्रा म्हणटा पळय आयुश्याचे प्रति क्षणांत तूं कसल जाता तो जीव ते शरीर कसल करता शरिरा निमती ते जीवात्म कसल भोगता ह्या पुराय निर्णय परमात्मान केदन की कोरून जावन आमकां जन्मा पेटयल्ले तशें हांगा आमी कसले करचे ना ताका अधीन जावन आमी चलचे तितलेची तशें जावन ताका अनुशासितारम म्हणजे तो अनुशासन करता म्हणून अनुशासन म्हळ्यार कसं न्ही कशी चोलका कसल कोरका म्हणून सांगून ताणें सांगचें जाल्यार ताणें सांगिल्लें आमकां कशें कळटा ताजे खातीर शास्त्र पुराण ग्रंथ सकड वाचुका म्हणून म्हणचें तांतू भितर खंयचे वर्ण आशिल्ले जनान कसल कोरका खंयची आश्रम आशिल्ले जनान कसल कोरका ह्यो धर्म हेंची विहित कर्म म्हणून म्हणटाची आनी कसल केल्यार कसल जाता विधी कसले निषेध कसले कसल कोरून नज्ज कसल कोरयत ह्या पुरे आमकां कळचे वेदांतू शास्त्रांतू पुराणांत म्हणटा ते एक प्रमाण ग्रंथ म्हणटाचे त्या प्रमाण ग्रंथाचे आधारारी आमी हांगा जीवन करका ते करता की ना म्हणून म्हणलेलें अनुशासन करलेलें परमात्मान तशीच आतां धर्म म्हूण म्हणलेलो आसा धर्मार चोलका म्हणलें धर्मार चोलका जाल्यार आमी विहित कर्म करल्यार ताकाच धर्म म्हणचें खंयची विधी खंयची निषेध म्हणून कोळ न्हू आमी त्या रितीर कर्म केलं ताका धर्म पालन करताची म्हणटाची आतां आमी गृहिणी जावन आसाची वर्णान आमी ब्राह्मण गृहिणी जावन आसाची आमी ब्राह्मण जनान कशें सुका तशी सुका मात्र न्ही आमगेल धर्मा प्रकारे गृहिणी धर्म आमी पालन करता तशें आमकां परमात्माले वचुका परमात्मा चिंतन करता आमकां मोक्ष मेळका म्हूण सांगून आमी हांगा बामणाक चेडवांक पुरे उपाश घालून सगळे दीस देवस्थानांत तूं आसता व देवाल नामस्मरण करता म्हाका खूश आशिल्लें तेन्ना घर कडेन न्हिदोवच्या खातीर मांत्र येता म्हळ्यार देवस्थानांत न्हिदोवचें सोडत न्हय तशी तेदन येता हांव ते दोळटे म्हाका देवालें ध्यान आनी म्हाका कसलें नाका म्हाका ह्याच जन्मा मोक्ष मेळका म्हूण आमी गृहिणी धर्म सोडूं जायना त्यावेळी आमी देवाक विरुद्ध जावन चमकलेलें बरें जाता ताका आमी तसलें एका डिसिशना निमत्यान घर कडेन आशिल्लें चेडूं तिंतर जाताचें तांकां पळयतलें जेन्ना जाता बामणाक सम पट्टा घालूं ना जाता हे पुरे पाप जाता म्हणटना आमी आमगेल धर्म पालन करून आमी देवा पावका गृहिणी जावन आसून देवा पावचें जायना म्हणना गोपिकांक गेले काणी सांगतना तांणी पळया बामणाल प्रती काम करतना तांणी आमी कृष्णाल काम करताची म्हणल्यार ताची चेडवांक लायतना तांणी कृष्णाक लायता म्हणल्यार ताची न्हाणयतना चेडवांक आमी कृष्णा न्हाणयताची म्हणून न्हिदायतना कृष्णा न्हिदायताची म्हूण सांगून जोईंग काडतना कृष्णा जोईंग काडताची म्हूण सांगून प्रत्येक रांदप करतना आमी कृष्णाल खातीर करताची म्हळ्यार तांणी सर्व व्यापकत्व कृष्णाल तांकां मात्र कळलेलें
त्यांनी तांगेल जिवनाचे सकाळ दुखून रात्री न्हिदोपर्यंत निद्द तरी निद्दांतूय तांकां कृष्णूची विंगड कसलेना त्यांनी कृष्णाक सगळो दीस पळोवचे जतवे तो आसता यशोदे लेगी जाल्यार तागेल खेळू तागेल रीत नीत पुराय आलोचना करून आमकां कृष्णूचे तांणी तांगेल कसल की त्या कृष्णाल वयरची प्रीती तांणी तांगेल कामांत दाखोवन पळय आत्मनिवेदना भक्तीनाची गोपिका स्त्री पुराय मोक्ष पावलींची म्हणटाची तशी आमी ग्रस्त जावन वचून ग्रस्त धर्मा पालन केल्यार मात्र आमकां हांगा परमात्मा पावच्या जाता म्हणलें हें अनुशासितारम म्हण जालें आतां अणोरणीयान म्हणलें परमात्मो खंय आसा परमात्मो अणोरणीयान सूक्ष्माती सूक्ष्म अणू दुखून व्हड म्हणलें व्हड जिवांत समेत परमात्मो व्याप्त जावन आसा हे जगत्यांतू अणू रेणू तृण काष्ट पुरायांतू परमात्मो आसा म्हूण म्हणटाचे आमी तो परमात्मो आमी कशी लेखताची आस म्हूण तोंडान मात्र म्हणटा जाल्यार आमी परमात्मा खंय पळोवचे देवस्थानांतू देवाल बिंब मात्र आमकां परमात्मा जावन दिसता वरलेल्या जनांतू पुराय परमात्मा आसा म्हूण आमकां दिसतलें ना जाल्यार ज्ञानी जनांक परमात्मो हें जगत्याचे जड चेतनात्मक जगत्याचे कण कणांतू अणू अणूंतू आसा म्हूण सांगून तांकां कळटा सतकत्र दासान म्हणलेलें पद्य एಳ್ಳು ಕೊನೆಯು ಮುಳ್ಳು ಮನೆಯು ಪೊಳ್ಳು ಬಿಡದ ಒಳಗೆ ಹೊರಗೆ ಎಲ್ಲ ಠಾವಿನಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತನಿದ್ದಾನೆ म्हूण ಎಳ್ಳು ಕೊನೆ म्हूण म्हळ्यार तिळाचे मोने तशी मुळ्ळू मोने सुवे तुदी ही पुराय सूक्ष्माती सूक्ष्म जागो म्हणटा पळय थंय परमात्मो आस म्हूण मात्र न्ही अणोरणीयान सर्वस्य धातारम सृश्टी करली ना ताणें सर्व जिवांक कितले जीव मान्ने जड वस्तू चैतन्य वस्तू म्हणटाचे आमी पुराय ताणें सृश्टी केलें हें सृश्टी केलें सर्व जिवाचे धारण करचें ताणें पोशण करचें ताणें धारण म्हळ्यार कसो न्ही आमी धारण म्हळ्यार ड्रेस धारण करचें म्हणटा पळय शरीर तशी हांगा कसं धारण करचें आमकां जिवाक शरीर दिता तो वय शरीर दिवन त्या शरिराक शक्ती दिता तो त्या शरिराचे सर्व इंद्रियाक पोशण दिता शक्ती दिता इत्याक तें शरीर परमात्मालें ते शरिरा भितरी परमात्मो आसा ते शरिराक एक जिवात्मो दिवन ताका जीव म्हूण दिलेलें परमात्मान म्हणटा पळय अनु दिन बरुव सुख दुःख निन्नदय्या तनु निन्नदू जीवन निन्नदू तनु म्हळ्यार शरीर तुगेल देवा हें जीवनय शरिरा भितर वचूचें जीव आत्मय तूंच दिलोलो हें जीवनय तशें जावन तुगेले खातीर तशें जावन देवा अनुदिनದಲ್ಲಿ ಬರುವ केन्नाय आमकां सुख दुःख सगळें येता पळय त्या वेळी तुगेलेच देवा म्हूण चल नव्हे ताजेर तुका जालें म्हळ्यार अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते म्हणलें पळय देवान तशी अर्थ येता अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम परमात्मा म्हाका तूं मात्र गती विंगड कसले ना म्हाका कश्ट दिता सुख दिता सर्व दिता जाल्यार त्या भोगच्या शक्ती दी असल पुराय आमी परमात्माक निमगिता म्हूण जाल्यार सर्व जिवांक सृश्टी केलेल्या जिवांक धारण करतल कोण आश्रय दितल कोण परमात्मुची म्हूण तशी ताका सर्वस्य धातार म्हणचे अचिंत्य रूपम परमात्माल रूप कशें आसा कोणें चिंत करूं जाल्यार ना जाल्यार वेद शास्त्र पुराणा मुखांतर काणी पुराय आयकतना आमी परमात्मा मत्स्य जावन ह्या रुपार आशिल्लो कुर्म जावन ह्या रुपार आशिल्लो नारसिंह म्हळ्यार तागेली रूप अशी कृष्ण म्हळ्यार तो अशी राम म्हळ्यार अशी आमी परमात्माल रूप पुराय त्या काणी आधारारी पुराणांत तागेले आई लक्षणाच्या आधारारी परमात्माक एक रूप दिवन पळयतात शिवाय आमी निजावन परमात्मा कशें आसा ना ताका अचिंत्य अद्भुत रूप म्हूण म्हणटाचें ना खंयचे अवतार घेवन येता न्हय परमात्मान काय अमके अवतार घेवन येता म्हूण सांग न्ही आतां नारसिंह रूप घेवन ताणें खांबो बेतून भायर येता न्हय थंय म्हणटाची अचिंत्याद्भुत रूपम कय प्रहल्लादान कसं पळयलें परमात्माल चिंत करूं जायना नातील तसलें अचिंत्य अद्भुत रूप कोणेय पळय न्ही तसलें एक अचिंत्य जावन आशिल्लें अद्भुत जावन आशिल्लें भारी एक नमूने अशी येतवे परमात्मा म्हणले कुका तसलें एक रूप प्रहल्लादान पळयलें पळय तशें जावन परमात्मो सर्व रुपान सर्वत्र व्याप्त जावन आसा मन
उतर सकडी देवा पळोवच खातीर आमी यूज करका म्हणटाची आमगेलें मन जेवो आमगेलें उतर जेवो आमगेलें कान जेवो आमगे सर्व इंद्रिय परमात्मा खातीरच आमी व्यय करता म्हणटाची जाल्यार इतली कोर न्ही परमात्मा तूं पळयलावे म्हण आमी कसं म्हणटाची ना जाल्यार केलो जनान पळयला मू आनी तूं दिला न्हू भगवतगीतेन तूं आश्चर्यवत पश्यती कश्चिन म्हळ्यार केलो जन आश्चर्यवत पश्यती ताका पळयतात तन्नी आश्चर्यवत ओ परमात्मा ह्या रुपार आसवे चिंत्य रूप सांगू येना तांकां परमात्मा कशी पळयले म्हूण सांगून तशी तसल जनय आसची म्हूण सांगून भगवतगीतेन कृष्ण सांगता ही ताका केलो जनाक साधकांक देवा पळोवच्या साध्य जाता देवाक आमी वेदा आधारारे देव कमल लोचनो देवाल पाद कमल देवाल कंबुग्रीव अशें पळय आमी सांगताची जाल्यार परमात्मा तशी आसतवे कोणा गोतू देवा पळयलेले जन सांगताचे म्हण लेखल्यार तांकां मोक्ष मेळून जाता न्हय तांणी हांगा येवन सांगू ना आमकां तशें जावन आमी हांगाच तितले काळ परमात्मा आमी ते वेदशास्त्र पुराणाच्या आधारार ताका रूप दिवन पळोवका तसल्यार अंत आमकां कळटा देव आमगेल्या मनाक मेळटलो न्हय आतां केलो पंत आमी कशी इमॅजीन करताची देवाक कृष्ण अशें आसता रामाल रूप तशी विठोबा समचरण करून रपता असल पुरे देवाल रूप आमी इमॅजिनेशन कल्पना करून घेतात न्हय जाल्यार निजावन देव कशें आस म्हळ्यार कोणाकय गोतना देवाल्या मेळची आनंद कसले ते कोणाकय गोतना म्हळ्यार हांगा आशिल्ले जनाक गोतना मुक्त जिवांक पुरे कळटा जाल्यार तांकां आमकां सांगू येवचें जायना तांणी मुक्त जावन जाता तशें जावन परमात्माक अचिंत्य रूप म्हूण सांगून आमी आलोचना करका मागीर म्हणलें पळय आदित्य वर्णम तमसः परस्तात आदित्य वर्ण म्हणलें परमात्माले आदित्य वर्ण म्हळ्यार कसलें भांगरा बण्ण कयता गेले भांगरा बण्ण म्हळ्यार सूर्य उदया येतना तो अरुणवर्ण न्ही तो अरुण तांबडे बण्ण सुरवे येता पळय तो सुर्याल सारथी अरुण मागीर सुर्यान वयर वयर येता आमी एक होंबण्ण म्हणटाची भांगरा बण्ण बिचाल्यार राबल्यार कळटा आमकां एक हळदुवो भांगरा कलराचे एक बण्ण येता पळया तशी तो सुर्याल बण्ण न्हय आदित्य वर्ण म्हळ्यार कृष्ण नील वर्ण न्हय विठोबा श्यामल वर्ण न्हय अशें प्रे सांगता तशें जाल्यार परमात्माक आदित्य वर्ण म्हण कसलें म्हणलें म्हण जाल्यार पुराय जनाल हृदयान तो आसता पळय परमात्मो तो प्रकाशमान जावन आसता आनी ज्ञानींक तो दिसता कशी दिसता आदित्य वर्णाचो जावन दिसता भांगरा वर्णाचो जावन हिरण्य वर्णाम म्हण म्हणटा पळय हिरण्य वपुः कशी ध्येय सदा सवित्रमंडल मध्यवर्ती सरसिजासन सन्निविष्टः हिरण्यवपुः म्हणटा पळय हिरण्यवपू भांगरा बण्णाचें शरीर तागेलें म्हूण सांगून सूर्यमंडलांत मध्येन तो आमी परमात्मा कल्पना करून गायत्री म्हणटना थंय हिरण्यवपुः म्हणटाचे तशी तमसः परस्तात परमात्मो काळोख धामडायता जेवो कळका दुखून तो विंगडू आसता म्हूण परमात्माले आशिल्ले कडेन तमस काळोख ना अज्ञान ना म्हूण सांगून आमी म्हणटाच एक दिवो काळका कुडा व्हरून दवरली म्हूण लेख्या सगळी कुडाक उजवाड करता दिवो जाल्यार दिवा पंदाक काळोख आसता तशी देव सगळेची अज्ञान आमगेलो नाश करता ताका म्हणचे तमः परस्तात तो धामडायता काळोखू आनी परमात्मो पुराय अंतर्यान तूं दिसता तशीची तो ताका आमी म्हणटाची तो पराक्रमी धीरू ही ताका खंयच्याचे भंय ना खंयच्याचे भंय ताका कोणाले ताका हरिद्वेश करताले कितले राक्षस आसल्यार तांगेले ताका भंय ना आमी कृष्णा अवतारा पळयताची तशी आनी आमकां खंयची भंय म्हळ्यार जनन मरण सुख दुख्ख ह्या पुरे आमकां भंय मरण येता म्हळ्यार भंय तशीची देवा ताका कसले भंय ना ही ताका म्हळ्यार देव ह्या पुरे अतीत जावन आसूचो तशी ताका अमृत्यू अमृतास म्हणटा पळय आमी अमृत्यू म्हळ्यार तो मरण
दुखून कोण आता मी विष्णू सहस्रनाम म्हणताना म्हणेल प्रति एक नामा एक प्रयोजन असं तशी अमृत्यू म्हणून म्हणताना पण आम्ही तेदना आमकां मरणा दुखून आमी दूर जाताची मरणा दुखून दूर जेवची म्हळ्यार हो तसल्यार आमी विष्णू सहस्रनाम म्हणल्यार दीर्घायुशी जाताची जेव्हा आमकां मरयनाचे आमी म्हणल्याकला पट्टी विष्णू सहस्रनाम म्हणटले तांगेलें आयुश्य जाल्लें कुडलें तन्नी वचूंक जाता हांव विष्णू सहस्रनाम म्हणला हांव अमृत्यू सर्वद्रक्षिमो म्हूण कितली किपंत म्हणला म्हणटना म्हाका मरण येवच्यानच दिशिल्लें म्हूण आमी लेखुना इत्याक मरण जीवन कितले काळ हांगा कितले उसर म्हूण देवान निर्धार केला तितले जाल्ले कुडले आमी वचूंक जाता तशें हांव अमृत्यू म्हणलें कुडलें मरण ना म्हणणे मरणा भया दुखून दूर जाताची म्हळ्यार जनन मरण हंत दुखून आमी दूर जाताची म्हणल्यार ते कोण विष्णू सहस्रनाम म्हणटाना ते अमृत्यू म्हणटाना परमात्मा म्हाका मोक्ष दिता म्हण अनुसंधान करतकी ताका जनन मरण ना म्हळ्यार ह्या मरणा दुखून दूर जेवचें म्हळ्यार जनन येवचें न्हय त्या रितीर ताका अमृत्यू अमृता म्हणचें तशीच त्या आतां आमकां हें कवीम अनुशासितारम पुराणम कवीम पुराणम अनुशासितारम म्हणून रणियान सर्वस्य धातारम ह्या पळय सांगली पळय हे श्लोकू आमकां परमात्माले एक अद्भुत महिम कसले म्हण म्हळ्यार एक चिंतन मनान तो येवची तशी करता पळया तशी तसल्यार आमकां परमात्मो हांगा सुरवेक कशी आमी ध्यान करका परमात्माले ध्यान करता जाल्यार आमकां एक ध्येय जेवकन परमात्मा लक्षण कळकना म्हळकतीर कृष्णान हांगा अर्जुनाक हे तागे लक्षण सांगलें म्हाका कवी अनुशासीत कवी म्हळ्यार सर्वज्ञ म्हणून भूत भव्य भवत प्रभू म्हूण सांगून अनुशासितार म्हळ्यार परमात्मा पुराय जेन्नाक नियम करता ते विना तृणमपि न चलती म्हूण सांगून आनी सर्व देवतेंगेले अंतर्यामी जावन राबून तत्र तत्र स्थितो विष्णू तत्त शक्ती प्रबोधयन एक एव महाशक्ती कुरुते सर्व मंजसा सर्व देवतेंगेले अंतर्यामी जावन राबून ते देवते करीन ते कार्य करयतलो म्हूण कोण लेखतकी अणोरणीयान स्थूल सूक्ष्म सर्वत्र व्याप्त जावन आसा म्हूण कोण लेखतकी धातारम पिताहम अस्य जगतो माता धाता पितामह म्हूण म्हळ्यार हांवच हें जगत्य सृश्टी केल्लो तशें हांव हें जगत्याक आनूय हांव आम्माय हांव धाता म्हळ्यार रक्षण करतलें हांव म्हूण सांगता पळय तो तेच ಪುರಂದರದಾಸನೇ म्हणला ಹುಟ್ಟಿಸಿದ ಸ್ವಾಮಿತ ಹೊಣೆಗಾರನಾಗಿರಲು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಸಲಹುವನು ಇದಕ್ಕೆ ಸಂಶಯವಿಲ್ಲ म्हण परमात्मो ताणे सृष्टी केलेल्या सर्व जिवाक तो तांगेल पड दिवन रक्षण करता म्हण मात्र न्ही अत्यंत अद्भुत रूप मिगेल रूप कोणेय पळयना नातील तसलें म्हूण सांगून कोण लेखतकी अनंत गुणाचो लक्ष्मीकय कळना तशेलो अनंत गुण आशिल्लो म्हूण सांगून कोण लेखतकी अज्ञान धांवडयता म्हूण कोण लेखतकी तांकां ह्या रितीर मिगेल चिंतन करतल जनाक परमात्मो हांव आपण मेळटा म्हूण अर्जुना लागीं तो सांगता आनी तो कसो सांगता म्हळ्यार फायच्या दिसाचे भगवद्गीतेन तो आमी पळोवया आदी सांगिल्लें गीता परमात्माले गुरुंगेल चरणाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।